इतर गाळेकरांना 9 वर्षाचा करार आणि जे अवघडे आहेत, जे पदावरती आहेत त्यांना 99 वर्षाचा करार आहे. तर ते काय प्रकरण आहे? नाही, नाही. ते प्रकरण कसं आहे माहिती आहे का? ते जे म्हणतात ते बांधीव गाळ्याचं प्रकरण वेगळं आणि आम्ही जे केलेलं आहे ते खुल्या जागेचं आहे. आता आम्ही जी खुली जागा डी-सी-सी बँकेला दिलेली आहे, त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त दराने हे केलेलं आहे. जास्त दराने खुला प्लॉट घेऊन जास्त भाडं मार्केट कमिटीला दिलेलं आहे. त्यातून मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पण त्यांनी तशी कागद दाखवली मग तसं काय केलं दाखवलं? आहे की डी-सी-सी बँकेचा करार आहे माझ्याकडे सध्या. त्या बँकेचा करार 90 वर्षाचा करार आहे. त्या बँकेच्या करारामध्ये त्यांची जवळपास 5,000 स्क्वेअर फूट जागा त्यांना आपण दिलेली आहे डी-सी-सी बँकेला. त्यांना 5 वर्षासाठी वर्षाकाठी 50.50 म्हणजे अर्धा रुपयाने आपण त्यांना जागा दिलेली आहे. ₹2,500 वार्षिक भाडे त्यांच्याकडून आपण घेतोय. 5,000 भागिले 2,500 जर केलं वर्षाकाठी, तर महिन्याला ₹2 स्क्वेअर फूटनं जागा आपण त्यांना दिलेली आहे. तसं आम्ही 878 स्क्वेअर फूट जी जागा आहे, 878 स्क्वेअर फूट जागा आम्ही जवळपास ₹70 घेतल्या आणि घेतलेलं आहे ते. म्हणजे बाकीच्या ह्याच्याप्रमाणे ज्यादा घेतलेलं. आता हा बघा डी-सी-सी बँकेचा करार आहे तो. डी-सी-सी बँकेपेक्षा आम्ही ज्यादा दराने ती जागा प्रति महिना घेतलेली आहे. कारण ती जी जागा आहे ते खुली जागा आहे, बांधलेली जागा नाही ते. काय सांगाल? बाजार समितीचा मुद्दा घेऊन विरोधक मंगळवेढ्याची नगर परिषदेमध्ये तो कुठेतरी उचलताना पुढे करताना दिसतंय. विरोधकांना काय सांगाल? माझा हाच त्यांना मुद्दा आहे. जी नगरपालिकेचे इलेक्शन आहे ते नगरपालिके संदर्भातच तुम्ही बोला. बाकी त्यांचं अवांतर बोलून तुम्हाला काय मिळणार आहे? यातून काय साध्य व्हायचंय असा माझा प्रश्न आहे त्यांना. गाळेधारकांच्या डिपॉझिट बाबत खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवेढा शहरामध्ये आहेत. की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून 1-1 लाख रुपये किंवा अधिकची रक्कम घेतल्याची चर्चा आहे. ज्याची कुठलीही रीतसर पावती दिलेली नाहीये. काय सांगाल? त्यांनी याबाबत पुराव्यानिशी स्पष्ट करावे. जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. का राजकीय द्वेषापोटी काय पण अफवा पसरवल्या जात आहेत. त्या अफवांवर तुम्ही काही विश्वास ठेवू नका. हे माझं स्पष्ट मत आहे. निवडणूक नगरपालिकेची आणि विषय मार्केट कमिटीचा ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली आहे. त्यामुळे त्यांनी कसं झालेलं आहे, भरकटत त्यांनी दुसरा नगरपालिकेचं तुम्ही काय तर बोला. तुम्ही मार्केट कमिटीचा विषय ह्यात घ्यायचा काहीच संबंध नाही, असं मला वाटतंय. काय सांगता येईल आता इतकी नगर परिषदेची निवडणूक होते परंतु इकडं का सगळं टर्न झालेलं वातावरण काय सांगता त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागलेली आहे, यावरून स्पष्ट दिसतंय. त्यामुळे त्यांनी नगरपालिकेचं इलेक्शन आहे का मार्केट कमिटीचं इलेक्शन आहे, त्यांना अगोदर विचारा, असा माझा सल्ला आहे. त्यांनी त्या पत्र परिषदेमध्ये दुसरं वाक्य म्हणजे आवाहन केलेलं आहे, की जे नगरपालिकेचे गाळे आहेत किंवा कोणाचे भाड्याचा प्रवास असेल त्या काय गोष्टी असेल तुम्ही ते क्लिअर करा पूर्णपणे. जर तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवले तर मी 10 तारखेला ते नगराध्यक्ष पदाचा राजीनामा मी नगराध्यक्ष पदाचा अर्ज काढून विनंती करेन तुम्हाला असं त्यांनी म्हटलं. नाही, कसं आहे माहिती आहे का? गाड्यांचा जो आम्ही काय आहे ते रीतसर मार्गाने केलेलं आहे. तुम्ही तुम्ही आम्हाला क्लिअर करा. बेकायदेशीर जे केले ते तुम्ही सिद्ध करा. मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. आणि जर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकला 10 तारखेपर्यंत, तर तुम्ही अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का? हा माझा त्यांना प्रश्न आहे.